गणित प्लसवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पेन्सिलचे टोक कागदावर ठेवले तर काय होतं आणि सूर्याचा किरण कसा असतो? आज आपण शिकणार आहोत भूमितीच्या मूलभूत संकल्पना. पहिला बिंदू. पेन्सिलचे टोक कागदावर टेकवले की जो छोटासा ठिपका तयार होतो तो बिंदू. त्याला लांबी, रुंदी किंवा जाडी नसते. तो फक्त जागा दाखवतो. नाव द्यायचे असले तर इंग्रजी अक्षर पी वापरतात. आता एकरेषीय बिंदू. जेव्हा 3 किंवा अधिक बिंदू एकाच सरळ रेषेत असतात. जर ते एकाच रेषेत नसतील तर त्यांना नैकरेषीय बिंदू म्हणतात. रेषा ही असंख्य बिंदूंना एकाच सरळ ओळीत जोडून तयार होते. ती दोन्ही बाजूंना अमर्याद वाढते म्हणून तिच्या दोन्ही टोकांना बाण दाखवतात. रेषाखंड हा रेषेचा मर्यादित तुकडा असतो. त्याला 2 अंत्यबिंदू असतात म्हणून त्याची लांबी पट्टीने मोजता येते. किरण एका बिंदूतून सुरू होऊन फक्त एका दिशेने अमर्याद पुढे जातो. त्याला एकच बाण असतो. प्रतल म्हणजे अमर्याद पसरलेला सपाट पृष्ठभाग. कल्पना करा, तुम्ही शाळेत कागदावर बिंदू ठेवता, त्यावर रेषा काढता, किरण दाखवता आणि फळ्याच्या सपाट प्रतलावर काम करता. बिंदू, एकरेषीय आणि नैकरेषीय बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल हा भूमितीचा भक्कम पाया आहे. अशाच सोप्या गणितासाठी गणित प्लसला फॉलो करा. दररोज एक नवीन कॉन्सेप्ट शिकण्यासाठी जोडलेले रहा.